पठ्ठडकल, ऐहोळे आणि महाकुटा कर्नाटकातल्या बदामीपासून जवळच असलेली ही 3 ठिकाणं एकापेक्षा एक सुंदर. इथली मंदिरे, लेण्या, मूर्त्या म्हणजे शिल्पकलेतील मापदंड. चला तर मग माझ्याबरोबर चालुक्य घराण्याच्या राजवटीत साकारलेल्या या सुंदर कलाकृतींचा आस्वाद घ्यायला. मलप्रभा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या पठ्ठडकलला चालुक्य राजघराण्याच्या इतिहासात वेगळेच महत्त्व होते. आता मी पठ्ठडकलला पोचले. हा मस्त असा कॅम्पस आहे आणि मंदिरं तर काय सुंदर दिसतात तिथे. चालुक्य वंशाच्या राजांच्या राज्याभिषेकाचं हे ठिकाण. हा कॅम्पस बघून ना मला खजुराहोची आठवण झाली आहे. खजुराहोची देवळं पण अशीच आहेत साधारण आणि कॅम्पस पण असाच आहे. खूपच मस्त वाटतंय. नक्कीच या, तुम्ही बदामीला आलात तर नक्कीच हे पण करा. या प्रांगणात 10 मुख्य मंदिरे आहेत. त्यातील एक मंदिर जैन संप्रदायाचे आहे. किती मस्त आणि छान वाटतंय ना इथे. आणि मेन म्हणजे ऑड डे तर आमच्याशिवाय लिटरली कोणी नाही आहे इथे. ते अजून सुखद वाटतंय. नाही तर आजकाल सगळ्या टुरिस्ट डेस्टिनेशनवर एवढी गर्दी असते की त्या जागेचा फीलच येत नाही. आत्ता लिटरली आमच्याशिवाय कोण नाही आहे इथे. या मंदिरांच्या बांधणीत उत्तर भारतीय नागर शैली आणि दक्षिण भारतीय द्रविड शैलीचा वापर केला गेला आहे. संगमेश्वरा, विरूपाक्ष आणि मल्लिकार्जुन ही इथली विशेष उल्लेखनीय मंदिरे आहेत. ही मंदिरे साधारण 7व्या ते 8व्या शतकात बांधली गेली. याच प्रांगणात एकाच दगडात कोरलेला विजयस्तंभ आहे. 8व्या शतकातील अष्टकोनी स्तंभावर संस्कृत व कन्नड भाषेत मजकूर कोरलेला आहे. अशा या सुंदर पठ्ठडकलकडून आम्ही निघालो ऐहोळेला. ऐहोळेला मंदिर स्थापत्यशास्त्राचे पाळणाघर किंवा जन्मस्थान मानले जाते. इथे जवळपास 125 मंदिरे आहेत. दुर्गा मंदिर हे इथले प्रमुख मंदिर आहे. विष्णू व सूर्याच्या या मंदिराला ते दुर्ग किंवा किल्ल्याच्या जवळ असल्याने दुर्गा मंदिर असे नाव पडले आहे. या मंदिरातील कलाकुसर फारच सुंदर आहे. महिषासूर मर्दिनीचे शिल्प तर फारच अप्रतिम आहे. ऐहोळेवरून निघून आम्ही पोचलो प्राचीन अशा महाकुटा मंदिरात. महाकुटा मंदिर प्रांगणात साधारण 20 मंदिरे आहेत. महाकुटेश्वराचे मंदिर सगळ्यात प्रमुख मंदिर आहे. चालुक्य राजघराण्याचे दैवत म्हणून हे ओळखले जाते. खूपच सुंदर देऊळ आहे. अति प्राचीन असं देऊळ आहे आणि आज हॉट डे असल्यामुळे आम्हाला खूपच छान दर्शन झालंय. बघा, दिवाळात आमच्याशिवाय कोणी नाही गाभाऱ्यात. खूप छान दर्शन झालं. तर मी तुम्हाला सजेस्ट करीन, तुम्ही नक्की बदामीहून ऐहोळे आणि पठ्ठडकल करत असाल
तर वाटेत या मंदिराला नक्की भेट द्या. महाकुटा असं गाव आहे, महाकुटा शिवमंदिर. अति प्राचीन असं आहे, खूपच सुंदर. आणि इथलं वातावरण तर एवढं मस्त आहे ना, त्या समया वगैरे लावल्या एवढं छान वाटते, खूपच मस्त. साधारण 6व्या ते 7व्या शतकात याची बांधणी झाली आहे. प्रांगणात असलेल्या या कुंडाला विष्णू पुष्करणी असे म्हणतात. हे ठिकाण दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. तर मंडळी, बदामी, ऐहोळे, पठडकल आणि महाकुटा ही ठिकाणं माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त सुंदर होती. जर तुमच्याकडे 3 दिवस असतील तर तुम्ही बदामी आणि ही इतर ठिकाणं बघू शकता. तसंच जर तुमच्याकडे 1 आठवडा असेल तर तुम्ही हम्पी आणि बदामी असाही प्लॅन करू शकता. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? आवडला तर नेहमीप्रमाणेच लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला कायम येत राहीन. बाय. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स फॉर युअर टाईम.